नमस्कार. आमच्या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. आज आपण इसवी पूर्व 6व्या शतकातील उत्तर भारतातील राजकीय स्थिती याविषयी थोडक्यात माहिती पाहणार आहोत. तर चला पाहूया इसवी पूर्व 6व्या शतकातील माहिती. वैदिक काळात राजकीय, आर्थिक, सामाजिक व सांस्कृतिक क्षेत्रात फार मोठे बदल होऊ लागले. मात्र त्याची गती अत्यंत संथ गतीने होती. आर्यांच्या स्थैर्यानंतर राजा, सभा, समिती, व्यवसाय, धर्म, समाजजीवन यांना कमालीचा वेग आलेला दिसून येतो. यातूनच राज्य ही संकल्पना उत्क्रांत होत गेली असावी. काही प्रादेशिक राजांनी जो विकास केला त्यामुळे त्यांना महाजनपद असे संबोधले गेले. ग्रामीण संस्कृतीचे नागरिकीकरण होण्याची जी प्रक्रिया सुरू झाली त्याचेच ते फलित होय. वेदोत्तर काळातील काही ग्रंथातून राजांचा उल्लेख आलेला आहे. त्याच काळात राजा दैवी अंश आहे ही संकल्पना देखील रूढ होत गेली. परिणामी लोकांच्या कल्याणासाठी राजाला कर वसूल करण्याचा अधिकार मिळाला. त्यातूनच राजा हे पद संरक्षण, न्यायदान, समाज नियमन, कल्याणप्रद योजना इत्यादी सर्व सत्ताधीश मानले गेले. तसेच आर्थिक विकार हेही कारण राज्यनिर्मितीच्या मागे होते. इसवी पूर्व 4थ्या शतकातील मगध हे महत्त्वाचे राज्य होते. भारतात लोखंडाचा सर्वच क्षेत्रात मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाला. त्यातून शस्त्रे व हत्यारे निर्माण झाली. शेती विकासासाठीही लोखंडाचा मोठ्या प्रमाणात वापर सुरू झाल्यामुळे लोकजीवनाला स्थैर्य प्राप्त झालेले दिसून येते. यातून वस्त्यांचे रूपांतर नगरात झाले. याच काळात मातीच्या गुळगुळीत भांड्यांचा मोठ्या प्रमाणात वापर झाला. मगधुराप्रमाणे शेती विभागली गेली. शेतीच्या मशागतीचे तंत्र यातही विकसित झाले. फलवृक्षाची निर्मिती सुरू झाली. लोकसंख्या वाढू लागली. लोकांच्या गरजा भागविणारे व्यवसाय सुरू झाले. पुढील काळात चांदी, तांबे यांची नाणी वापरात येऊ लागली. कर संकलनासाठी त्याचा फार मोठा उपयोग होऊ लागला. शतमान, करशिपणा, मासा, काकिनी अशा नाण्यांचा वापर सुरू झाला. लोकांना बचत करणे हे सुलभ झाले. त्यातूनच सावकारांचा वर्ग उदयास हळूहळू येऊ लागला. आर्थिक स्थैर्य व परकीय आक्रमणाची भीती न राहिल्यामुळे संस्कृतीचे नागरिकीकरण सुरू झाले. त्यांना जोडणारे रस्ते तयार झाले. व्यापार वृद्धी झाली. वेगवेगळ्या नगरातील लोकांचे वैवाहिक संबंध निर्माण झाले. यातूनच ज्या भागात लोकजीवन स्थिरावले त्याला जनपदे असे संबोधले जाऊ लागले. ही जनपदे क्षत्रियांच्या नेतृत्वाखाली असल्यामुळे त्यांच्या नावाशी ती निगडीत राहिली. पुढे ज्या जनपदाचा सर्व क्षेत्रात विस्तार झाला त्यांना महाजनपदे असे संबोधले जाऊ लागले. त्यात सत्तास्पर्धा सुरू होत गेली. त्यामुळे काही महाजनपदे नामशेष झाली. मगधच्या साम्राज्य विस्तार सुरूच राहिला. परिणामी काही गणराज्येही त्यात नष्ट झाली. त्यातून मगध साम्राज्याचा उदय झाला. धन्यवाद. आज आपण इसवी पूर्व 6व्या शतकातील उत्तर भारतातील राजकीय परिस्थितीविषयी थोडक्यात माहिती पाहिली. उद्याच्या व्हिडिओमध्ये आपण 16 महाजनपदे याविषयी माहिती पाहूया. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, शेअर करा, कमेंट करा व पहिल्यांदाच आमच्या यूट्यूब चॅनलला पाहत असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका, जेणेकरून आमचे असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला पाहता येतील. धन्यवाद.